मध्ये सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो आजचे कीर्तन थोडा हसत जा गॅरंटी नाही हसत जा आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे। जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात। लय धोकादायक। हो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात। अहो, जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते। म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असते। असं तर असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे। आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय। ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची। आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं हे हे हे। चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे। तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे। आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो। जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो। तर आजपासून असा संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात काढलेलं। कारण नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा। महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या चालली थोबडवाशीत नदीला घेऊन, आजपासून टाकायच्या नाही। चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा। आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातला टाका, पण आजपासून जर तुम्ही उशान गोधड्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही पुढच्या यात्रा मग स्वलोक राहत नाही, हे ध्यानात ठेवा। विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा। आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करत सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच, मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरं, सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढ, अरे तू वाढू दे ना, पण गपची बस ना। आधी हे पेशी वाढण्याचं कारण आहे का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही। दोन, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या। आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज, अटॅक इज नॉट अ डिसीज, अटॅक हा रोग नाही। बावळटपणा डोक्यातून काढून टाका। इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन। अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या। अटॅक हा जळकट माणसांना येतोय, दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वापायली, मग बाकीचे मले पाहुण्याची होती द्यायला, हे मिळालं ना। हो, आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला। एक, बोलणं बंद झालंय, लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे। 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे। एका खोलीत पप्प्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे। या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे। पूर्वी शिदगार का व्हायचा, आधी एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं। अहो, काही माणसं येडे बावळीत बसत येत अंधारात एकटेच, चेन उघडीच, चेन वर वाढायचं ध्यानात नाही, कानात वायरी, नुसतं झुलायचं। अहो, एका बाईनं भात खाल्या वरण मागितलं, तिला समजायचं आपण काय खाल्लं तर, कानात वाय। अहो, 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात। बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रच आडवा आलं, वायरच गुतली, मिळालंच
काय अव्यक्त लघवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर घालो का नाही, चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेला त्याच्या. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतय, झोळीमध्ये पोरग रडतय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली, आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली, गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा पाणी खाली कुत्रीचं पिलू ना दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला हो, माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका खाट्यावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा गावणे नाही यंदा. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. 8वा मोबाईलमुळे झोप गेली, झोपती नाही. मोबाईल वापरणारा जावलं नाही, या झोपती नाही. अहो निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची फॅमिली सावध व्हा नाही तो उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? कशीच नाही टेन्शन हो लोकांना. कशी शेतातून आला, चुलील 2 तांगड्या लावून बसला, बायको म्हणली चहा घ्या, तुम्हाला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते धोतर जळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच धोतरी. टेन्शन मध्ये कशाचंही टेन्शन. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का? कशाची आधार? अहो पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला तो लोक विचारायची कस काय, पैशाची काय अडचण आहे का? अहो आता लोक तसं विचारतच नाही. पेशंट ऍडमिट केला, स्कोर काय? क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नाण्या घातल्या तू म्हणतो स्कोर काय, स्कोर काय? तू काचातूनच पाहत राहतो. मग हे शेजारचं म्हणतो 17. मग यांनी म्हणायचं ना 17 म्हणजे लय नाही. हा लगेच म्हणतो इतका? आमच्या पाहुण्याचं तर 9च होतं तरी पाहुणं त्यावर ते गेलंय बी आता. त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पुरीन तुला धोका दिले, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे तिघ मेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्र भंगरे? यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? 1 काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरा औषध, अटॅकला दुसरा औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय आहे. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दंगली करायची, बॉक्सन बोक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. नंबर त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललाय तुझा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल, एक दांडकत राहता. आता 2-4 लावणे आणले पाहिजे नुसते. तू का जपाला बसला होता का? पोरगी पळून गेली मला सांगाय आला पोर सापडत नाही त्यावर तुला सोडित नाही. बसा. काय आहे बापू? आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फस लावली, अल्पवयीन मुलीला फस लावली, अल्पवयीन मुलीला फस लावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी येते आणि तिला काय म्हणत्या? अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कोणाला ठेवता? पोरी दोष नाही का?
अय 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवत आहे. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलत झिंडतीन परत बुखाती, तुला लाज नाही वाटत? आणि हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली, तुझी पोरगी प्रेमात पडली, तुला माहित नाही? अय माहित नाही, बोटवर करवर मी सातकार करतो तो. बर जाऊ दे, आज पाकिट देतो कर बोटवर. हा विनोद नाही महाराज. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. वाहिलं निघायचं जमत आहे, घराचा बोंग्या करायचं जमत आहे, सासरा उपाशी मारायचं जमत आहे, हे नाही जमत का? अहो पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता, मग तू काय वामाला बसली होती का? आयांना काय वाटत नाही महाराज, आयांना काही वाटत नाही. आता आपण आईला म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आता काय बोल? अरे प्रेम करायचं ना तयार राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर. अहो चांबड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. विढाला मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही मग टाळी वाजवायला तरी काय हरकत. आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बर तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग बा. कपाट तर घरात घालताना मोडलंय, दिवाणचं फळकाटणी गेलंच होतं आणि सोपा शेटवा गेलोच होतं, काय होतं काय? महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य पाया पडून सांग का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय अधिकार? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेर ठोय 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 ठोय. अहो ते नवरदेव उड्या आणायचो, त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आता आहे का नाही? मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे? अहो 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राला कळा तुझ्या घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचारीची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग. उग पावणे 500 नाव छापे उन्हात पत्रिका वाटू हलकट. कशातही पैसे कसे. अपूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवण. म्हणजे वराट नाला एक ताटली हातात घेतो, भात कोण फडी दे. अहो एकाला भातच सापडा ना, ती ताटलीच घरी घेऊन गेलो.
मोरद्या म्हणलं ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडलं तर वरण सापडा ना, तेवढ्या त्या कांदा खालावला होतो, भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय. अहो चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टापटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत, मेलं म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामू सेपरेट होते, मारली जग, केले एकत्र. राजा राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली का. कशातही पैसे, कशात. एक वाक्य सांग का, पैसा मानात घालू नका, पैसा दानात. हो, आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असा नियम आहे का डीजे लावल्या साठ होत्या. विनोदाचा भाग सोडा महाराज, लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, लग्ना इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे. लग्ना इतका खर्च हळदीला, आणि रात्री हळद लावायची. भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद लावायची आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आता तर त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, मेहंदी कार्यक्रम आलाय आपल्याकडे. मेहंदी सेपरेट, मेहंदी. आणि मेहंदीला खर्च किती माहिती का, 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंडी दे. ती मेहंदी काढ. आता बरं ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय, नाही. खेकळण गांडुळण साप, खेकळण गांडुळण साप. इथून इकडे मांजरीची घाण, कुत्रे. अरे काय मी. आणि मेहंदीला खर्च 2. अग बाई, त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी घालो आणि नवरीत बादलीत बसाव ना. कशातही पैसे, कशातही पैसे. अपूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटल्या नावडी तो मुंडकी. आम्ही कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून अर्गाला जाऊ. गेला ना बामणाच्या गाड्यात. तो बामण म्हणला मी आहे तिलाच काटाळा आहे, त्याचं काय करायचं. कशात पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, कोणाला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुढे फोडतेच नाही. एक तर वायता गेल राहत्यात, डायरेक्ट फेकून आणते. कशातही पैसे, कशात. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलाय. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा. ती हायवेला मिळते ना, तो आताच 99ला झालाय, नाही तर 35चाच होता. त्या नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. ती किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडं कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मधी टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक पट वाटेव द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरी नाही असं केलं, नवरदेव घोड्याहून पडलं पाहता काय.
आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फूल बरसा मेरा लॉन्स मध्ये एक शांतता जसा प्रेत पेटवायचा आता बहर फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया आणि तुम्ही चालत माहिती का आणि त्याच्या पुढं फुलं टाकी ते अरे बाटलीची बुच टाका बेवड आहे ते